काय सांगाल की बिझनेस करावा की नोकरी करावी? जे काही श्री दत्त ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक आहेत ते आता तुमच्या समोर आहेत। तर आपण 100% शुद्ध बेसन लोकांना देतोय। जो आपण चना त्यात वापरतोय तो सॉर्टेक्स 100% सॉर्टेक्स 1 नंबरचा चना वापरतोय। ऑटोमॅटिक बेसन प्लांट बघणार आहोत। तर हा प्लांट चालू केलेला आहे। हा इम्पॅक्ट पल्वरायझर आहे। हा इम्पॅक्ट पल्वरायझर चण्याच्या वरचं कव्हर काढणार, ते या सिस्टम मध्ये तुम्ही तुमचं कव्हर काढणार। त्यानंतर हा तुमचा बकेट एलिव्हेटर आहे, याच्यामध्ये तुम्ही मटेरियल टाकलं या ठिकाणी तर हा ऑटोमॅटिक तुमचा या इम्पॅक्ट पल्वरायझरला देणार। सर हा इम्पॅक्ट पल्वरायझर आहे। हा इम्पॅक्ट पल्वरायझर पूर्ण एकदम फाईन प्रॉडक्ट बनवणार आणि या ठिकाणी हा न्यूमॅटिक सिस्टम अटॅच केलेला आहे। या न्यूमॅटिक सिस्टमने तुमचा हा जो काही पाईप दिसतोय तुम्हाला PVC पाईप, या पाईपने याला आपण सायक्लॉन म्हणतो, या सायक्लॉनमध्ये मटेरियल येणार। या ठिकाणाहून या काचामधनं मटेरियल तुमचं, काच म्हणजे याला एअरलॉक म्हणतात, या एअरलॉकमधनं मटेरियल तुमचं या सेंट्रीफ्युगलमध्ये येणार, याला सेंट्रीफ्युगल म्हणतात। याचं काम काय तर हा तुमचा सेपरेशनचं काम करतोय। हा याच्यामधनं तुम्हाला इथे कोरस पार्टिकल देतो आणि या ठिकाणी तुम्हाला एकदम फाईन पार्टिकल देतो। मी तुम्हाला हे फाईन पार्टिकल पण दाखवत आहे मित्रांनो। हे बघा एकदम फाईन फ्लोर याच्यामधनं तयार झालेला आहे। सर नमस्कार। प्रिय ग्राहकांनो, आज आपण जे काही श्री दत्त ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक आहेत ते आत्ता तुमच्या समोर आहेत। तर आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत की सरांचा प्रवास, आज सर स्वतः डॉक्टर आहेत आणि या फूड इंडस्ट्रीमध्ये सरांनी नवीन एंट्री केली आहे, प्लस एकच प्रॉडक्ट घेऊन नाही अनेक प्रॉडक्ट घेऊन। तर आपण तुमचा वेळ न घेता डायरेक्ट सरांशी संवाद साधणार। सर नमस्कार। नमस्ते, मी डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, बाय प्रोफेशन मी एक डॉक्टर आहे। आता ज्यावेळेस बिझनेसचा विषय झाला, आता बिझनेस करताना आपण आता बघितलं कोविडसारखी जी पॅन्डेमिक आली, महामारी आली,
त्यामध्ये जवळपास सगळं जगच बंद होतं. आता ज्यावेळेस मला बिझनेस करायचा, अनेक बिझनेस पण ठप्प झाले. ऐन उमेदीच्या काळात ज्यावेळेस मी ठरवलं मला बिझनेस करायचा आहे, ॲज अ डॉक्टर असताना मी ठरवलं की मला बिझनेस करायचा आहे. त्यावेळेसच अशी महामारी आली, बिझनेसची जगाची सगळी उलथापालथ झाली. पण त्यावेळेस पण मला असा विषय आला, ज्यावेळेस एवढी मोठी महामारी होती त्यावेळेससुद्धा आपण जे बघितलं 2 फॅकल्टी आपल्या चालू आहेत. बरोबर. एक तर हॉस्पिटल इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे फूड इंडस्ट्री. मग मी विचार केला, ज्यावेळेस आपण बिझनेस करतोय तर बिझनेस पण आपल्याला असंच करायचं की आपल्या हॉस्पिटल इंडस्ट्रीसारखंच आपल्याला कितीही मोठी महामारी आली तरी लोकांना त्यातून आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळे मी फूड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. पण ज्यावेळेस आपल्याला वाटलं फूड इंडस्ट्रीमध्ये काय करायचं मी ज्यावेळेस बऱ्याच सर्चिंगमध्ये होतो. ओके. गुगल बऱ्याच ठिकाणी फेसबुकवर अनेक ॲड पाहत होतो, सगळ्या गोष्टी पाहत होतो. त्यावेळेस विचार हा तर होता की ज्यावेळेस आपण फूड इंडस्ट्रीत करतोय काहीतरी वेगळं करायचं, पण रोजची गोष्ट लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरता येईल. बरोबर. आज आपण बेसन आणि आटामध्ये करतोय, त्याचबरोबर आपले मल्टिपल सिरियल फ्लोअर्स आहेत. रागी फ्लोअर असेल, जवार फ्लोअर असेल, आपला प्रोटीन रिच आटा, कॅल्शियम रिच आटा, मल्टीग्रेन आटा, ह्याच्यात पण आपण लवकरच करतोय. येत्या महिन्याभरात आपण ती सुरुवात करणार आहे. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ते प्रीमियम प्रोडक्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण 100% शुद्ध बेसन लोकांना देतोय. जो आपण चना त्यात वापरतोय तो सॉर्टेक्स 100% सॉर्टेक्स 1 नंबरचं चना वापरतोय. तर आपण कुठलीही काटकसर करत नाही. त्याच्यानंतर आपण जे बेसन तयार करतो ते आपण बघतो, जे दैनंदिन जीवनात घरात किचनमध्ये म्हणा कुठेतरी काहीतरी पदार्थ तयार करताना चुकीच्या पद्धतीने तयार केले. बरोबर. चुकीच्या पद्धतीने तयार केले गेल्यामुळे काय होतं, त्यातला जो म्हणजे जे व्हिटॅमिन्स असतात, प्रोटीन्स असतात, त्याचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास होतो. तो ऱ्हास आमची जी पद्धती आहे ती एक स्पेशल मेथड आहे बनवायची. मशीनरी तुमचे आहेत, बरोबर. आमची एक स्पेशल मेथड आहे. बरोबर. त्या स्पेशल मेथडमुळे काय होतं, त्यातला जो चण्याचा जो असतो नॅचरल आरोमा आणि नॅचरल टेस्ट प्लस त्यातले विटॅमिन्स असतील, प्रोटीन असतील, त्यातला कुठेही ऱ्हास होत नाही. त्यामुळे आमचं जे बेसन आहे ते इतर बेसनपेक्षा नक्कीच जास्त प्रोटीन रिच आहे, जास्तीत टेस्ट आणि नॅचरल आरोमा युक्त आहे. ओके. त्याच्याबरोबर आम्ही चक्की फ्रेश आटा पण आहे आपला. चक्की फ्रेश आट्याची आमची खासियत आहे तो तर नंबर 1 कॅटेगरीतल्या गावापासून बनलेलाच आहे. त्याच्यावर काय डाऊट नाही आहे. त्याच्याबद्दल तू महत्त्वाचं म्हणजे आपला आटा असा आहे तर आपण लो फॅट आणि रिच प्रोटीन असा आटा बनवतो. अरे वा, छान. त्याच्यामध्ये त्याला महत्त्वाचं म्हणजे त्यातले इन्ग्रेडियंट्स आणि आपल्या बेसनप्रमाणे त्याची बनवायची जी पद्धत. ओके. या गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या आहेत. ओके. आता मी ज्यावेळेस आलो आहे, ज्यावेळेस माझ्या सर्चिंगमध्ये होतो, सर्चिंगमध्ये असताना मला मशीनच्या सर्चिंगमध्ये चंद्रकांत सरांचा नंबर भेटला. चंद्रकांत सरांचं मी ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे बिझनेस कुठला करावा इथून सुरुवात होती. आणि बिझनेस करण्यापासून कुठला बिझनेस करण्यापासून तर मग ते मी मशीन घेण्याव्यतिरिक्त मी कुठला बिझनेस करू मला इथपासून त्यांनी गाईड केलं. त्याच्यानंतर मग ठरवलं, आम्ही एका निष्कर्षापर्यंत आलो. ते बेसनच्या मशीन वगैरे आम्ही आता खरेदी केल्या सरांकडनं. आज आपले ते इन्स्टॉलेशन झाले ते बऱ्याच दिवसापूर्वी, आपण त्याचं प्रोडक्शन चालू केलं आहे. आज आपला निंबाजी ब्रँड मार्केटमध्ये त्याचे पॅकिंगचे वगैरे फोटो आपण बघतो इथं. सगळ्या गोष्टी. सर खूप धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला 1-2 क्वेश्चन विचारणार आहे फक्त. सर, आज तुम्ही एवढी मोठी इंडस्ट्री उभी केलेली आहे, ही जी इंडस्ट्री तुम्ही उभी केली आहे तर याचं नेमकं मिशन आणि विजन काय आहे तुमचं? विजन म्हणजे आपलं विजन, प्रत्येक गोष्टीला काहीतरी विजन असल्याशिवाय त्या कोणती गोष्टी सक्सेस होत नाही. बरोबर. विजन प्रत्येक गोष्टीला असावं. बरोबर. माणसाला विजन आहे तर माणूस चालू शकतो. बरोबर. असं मी तुमच्या पाकिटवरती वाचलंय सर की तुमचं जे विजन आहे की हा जो आपला निंबाजी ब्रँड आहे हा ब्रँड सरांना पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये टॉपमध्ये आणणे हा एक सरांचा खूप मोठा विजन आहे. म्हणजे त्यांनी ते एक ठेवून ते सर काम करतायत की निंबाजी हा जो ब्रँड आहे हा पूर्ण इंडियामध्ये चालला पाहिजे. आणि कुठल्याही आम्ही बेसनचं स्पेसिफिक नाव नाही घेत, पण हा ब्रँड कुठल्याही बेसनपेक्षा कमी नाही आहे. कारण की हा एकदम फ्रेश चण्यापासून बनवलेला आहे आणि सॉल्टेक्स चण्यापासून बनवलेला आहे. आणि सर, हा जो तुम्ही बिझनेस चालू करताय हा लोकेशन कुठला आहे तुमचा? लोकेशन आपलं आहे अहमदनगर जिल्हा, त्यामध्ये मिरी गाव आहे. शनी शिंगणापूरपासून एक 10 किलोमीटर अंतरावर आपलं मिरी गाव आहे.
जवळपास 20 ते 25,000 लोकसंख्येचं गाव आहे आपलं. आणि जसं बघितलं आपण निंबाजी म्हणतो, आपलं आमची टॅगलाईनच आहे निंबाजी म्युन्सिपालिटी. निंबाजी म्हणजेच दर्जेदार. निंबाजी म्हणजे दर्जेदारच आहे, पण निंबाजीनी लोकांच्या हृदयावर एक क्वालिटी प्युअर आणि फ्रेश फूड म्हणून राज्य करावं आणि लोकांना त्यातून आरोग्य लाभावं. नक्कीच तर आरोग्य हीच आपली खरी संपत्ती. नक्कीच नक्कीच सर. ऑलरेडी तुम्ही डॉक्टर आहात, त्यामुळे या गोष्टीची तुम्ही खूप काळजी घेताय, कारण की तुम्हाला माहिती आहे अन्नामध्ये कुठले घटक असावेत आणि ते घटक कशापासून स्पॉईल केले जातात. मार्केटमध्ये बेसन बनवतात, बट लोक हे घटक स्पॉईल करतात, याच्यामध्ये अडल्ट्रेशन करतात. तर सर स्वतः डॉक्टर आहेत, तर ह्या गोष्टीचं सर प्रिकॉशन घेत आहेत सर्व A to Z. आणि सर हा अतिशय चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार बेसन मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. सर तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतोय, जे काही तुम्ही हे सगळं सिस्टम चालू केलं, तर हे आता फक्त तुम्ही एका बेसनवरतीच थांबणार की अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणार? नाही, आता आपलं सध्या बेसन आणि आटाचं आपलं आहे. आता येत्या महिन्याभरात आपण मल्टीग्रेन आटा आहे, आपलं प्रोटीन रिच आटा आहे, कॅल्शियम रिच आटा आहे, आपला मका, राईस, ज्वार आटा, सिरियल फ्लोर्स. आपण सिटीमध्ये बघतो की लोकांना ह्या सगळे आटे वगैरे भेटत नाही आहेत. भेटतात काही प्रमाणात, पण ते तेवढे प्युअर फ्रेश हायजेनिकली मेंटेन केलेलं नसतं. त्याच्यामुळे लोकांना अधिकाधिक चांगला आणि फ्रेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर आपण येत्या महिन्याभरात पशुखाद्यामध्ये नक्कीच सरांचा अजून एक पशुखाद्याचा पण सिस्टम आपण सरांना बसवून दिलेला आहे. तर सरांनी आज 2 सेटअप रन करतायत. एक बेसन प्लांट आहे आणि दुसऱ्या साईडला सरांचा पशुखाद्य म्हणजे कॅटल फीड प्रोसेसिंग प्लांट आहे. तर सर मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही युवकांना काय सांगाल की बिझनेस करावा की नोकरी करावी? आज आपण बघतो बरेच युवक बघतो आपण नोकरीच्या मागे पडतात. नोकरीमध्ये आरक्षण ह्या बऱ्याच गोष्टी आता लागू होतात. तो न बोलण्याचा विषय, पण आरक्षणामुळे बरेच ज्या लोकांमध्ये खरंच क्वालिटी आहे किंवा ज्यांच्यात कॅपेबिलिटी आहे, ते लोक नोकरीपासून वंचित राहतात. पण मला असं नक्की वाटतं की त्यांच्यातली जी कॅपेबिलिटी त्यांनी ती एक उद्योगधंद्यात जर वापरली, नक्कीच त्याचा फायदा होईल. नुसतं नोकरीच्या मागे पळत असण्यापेक्षा आज जग ज्या स्पीडने किंवा ज्या वेगाने पळतंय, त्या वेगानं पण त्यांनी पळायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि लास्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही मशीन जे घेतला ते कुठल्या कंपनीकडनं घेतला? आपलं मशीन घेतलं PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे. कसा वाटला तुम्हाला मशीनचा फीडबॅक? मशीनचा फीडबॅक आजपर्यंत सर्वात चांगला आहे. इथून पुढे सरांची मदत आहेच. सरांच्या मदतीने आपण चालूच. सर तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही युवकांना खूप चांगलं गायडन्स केलंय आणि तुमचा जो गाईडलाईन म्हणजे एक टॅग सांगता येईल की सरांचं सांगणं आहे की युवकांनी जे काही टॅलेंट युवक आहेत हे आज आरक्षणामुळे म्हणजे त्यांना नोकरी मिळत नाहीये, बट त्या ज्ञानाचा उपयोग करून ते आपलं आयुष्य बिझनेस थ्रू अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि सुखकर जगू शकतात. सर धन्यवाद, तुम्ही खूप चांगली माहिती दिली युवकांना आणि आमच्या मशीनची चांगली इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तर सरांचा ब्रँड वगैरे दाखवू शकता. सरांचा हा निंबाजी ब्रँड आहे. हा सरांचा मॅन्युफॅक्चरिंग ॲड्रेस आहे, श्री दत्त ॲग्रो इंडस्ट्रीज, मिरी, अहमदनगर रोड, तालुका पाथर्डी, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. पिनकोड आहे 414501. प्लान